105 प्रकरण गोपाळबुवा केळकर महाराजांचा 105 वामनबुवा तांबूल प्रसाद शके 1794 साली सिंहस्थानास वामनबुवा बडोदेकर हे नाशिकात जाऊन नाशिक त्र्यंबक वगैरे यात्रा करून सप्तशृंगी देवीच्या दर्शनास गेले. तेथे जगदंबे पूजनादी विधी आटोपल्यावर पुजारी भोपे यांस देवीच्या मुखातील तांबूल प्रसाद मागितला असता भोपे पूजे थट्टा करून उपासात्मक छलक भाषणे बोलू लागले. अकबराच्या स्वामी महाराज अवतारी पूर्ण परब्रह्म मूर्ती असतील आणि त्याच्या चरणी तुमची खरे प्रेम असेल तर तुमचा जगदंबा मुखातील तांबूल देईल. हे भाषण त्याचबरोबर गेलेले परमार्थिक विद्वान ब्रह्मचारी बुवा यांनी ऐकून जगदंबेच्या शास्त्रोक्त प्रार्थना केली. इतक्या सप्तशृंगी निवासिनी मातेच्या मुखातील तांबूल एकाएकी त्यांच्या अंगावर पडला. तो प्रसाद घेऊन वामन व ब्रह्मचारी बुवा या दोघांनी प्रेम रक्षण केला व स्वामी लीला समर्थ लीला चमत्कार पाहून पूजारी विस्मित झाले. दुसरे ते दोघे यशवंतराव महादेव देव मामले यांच्या दर्शनात सटण्यास जाऊन मग नाशिकात गेले. तेथे गंगावरून श्री क्षेत्र पंढरपूर येथे पांडुरंगाचे दर्शन पूजनही केले. पांडुरंगावर ज्या दिवशी गंगा घातली त्यावेळी स्वामी महाराजांची मूर्ती दिसली. त्यावेळी स्वामीचे दर्शन एकनाथ पंत बडवे दादाजी मनोहर या दोघांस झाले. त्यांना फारच चमत्कार वाटला. आपल्या भक्ता सर्वत्र मीच आहे अशी स्वभावपूर्वक खात्री करून देणारे स्वामी समर्थच आहेत असे दोघं भास वाटले. पंढरपूरास ते पादचारी अकोलास गेले. त्यावेळी स्वामीचे स्वारी सेवक जनासह पैठेत मोदी यांच्या घरात विराजमान होती. श्रीफलादी पुढे ठेवून अन्यभावाने साष्टांगनमस्कार करताच समोर म्हणले, सप्तशृंगीत जाऊन आंबा काय शंख केलात, परंतु विडा आम्हासच द्यावा लागला आणि पंढरपूरनाथावरची गंगा आम्हासच घ्यावी लागली. हे अनुभव सिद्ध सर्वांतरे आम्ही स्वरात्माच्या आशीर्वादयुक्त भाषण ऐकून त्या दोघांनी बुवांस प्रेम आवरेना नेता तो आनंद अशी वाहू लागले. पुन्हा समर्थ रागाने बोलले, मग अमृतधाराकडे जाऊन काय लंड मिळाला. हे ऐकून श्रीचरणी त्यांनी क्षमा मागितली. जय स्वामी. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन दाबून विसरू नका. प्लेलिस्टला जाऊन इतर व्हिडिओ, स्वामींचे व्हिडिओ, आळंदीचे स्वामी, भक्तविजय असे विविध प्रकारच्या ग्रंथांचं वाचन केलं ते जरूर बघा आणि आनंद घ्या. जय स्वामी समर्थ.